कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी। माझे नाव सोहम मोरे, तसेच माझ्यासोबत आहे सूरज दसा। आज आपण हा प्रोजेक्ट बनवला आहे। प्रोजेक्टचे नाव आहे हेल्थ ऑफ सॉइल, म्हणजेच मातीचे आरोग्य। आपण पाहतो की आपल्या भारताला पहिल्यापासून कृषी प्रधान देश असे म्हणतात, पण त्या कृषी प्रधान देशामध्ये जी जमीन आजकाल बंजर होत चाललेली आहे, जे जमिनीच्या लेयर्स, त्या जमिनीमधले न्यूट्रियन्स, तिथे जमिनीमधले बाकीचे काही पीएच घटक असतील, हे आपण जे एक्स्ट्रा फर्टिलायझर यूज करतो त्याच्यामुळे कमी होत चालले। आज आपण याच्यावरच काहीतरी निवारण म्हणून हा प्रोजेक्ट आपण आज बनवलेला आहे। सर्वप्रथम मातीच्या लेयर्स आपण काढलेले आहेत। आता मातीची सर्वात वरची जी लेयर्स आहे ती आपली सर्वात उपयुक्त आहे। ती एक लेयर्स कंप्लीट होण्यासाठी जवळपास 1000 वर्ष लागतात, तेव्हा ती एक पूर्णपणे लेयर तयार होती। आणि आपण जर तिच्यामध्ये एक्स्ट्रा फर्टिलायझर यूज केले तर ती लेयर खराब होण्यासाठी जास्त टाइम लागणार नाही। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करा, हिरवे गवत जे खत आहे त्याचा वापर करा आणि आपल्या शेताला चांगलं पीक पूर्ण बनवा। आजकाल आपण पाहतोय शेतकरी फक्त आपल्या शेताला फक्त पैसा कमवण्याच्या माध्यमातून पाहत आहे, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शेती ही पहिल्यापासून आपली आहे। आपण तिचे मालक जरी नसलो तरी सेवक आहे, आणि शेतीची सेवा करणं किंवा मातीची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। याच मातीची सेवा करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे। हे जे झाड आहे हत्तीसुंडी असे या झाडाचं नाव आहे, आणि मी काही प्रोजेक्ट सुद्धा बनवलेले आहे। सर्वप्रथम आपण मातीचे आरोग्य म्हणजे काय, भौतिक आरोग्य, रासायनिक आरोग्य आणि जैविक आरोग्य अशा या 3 गोष्टी मिळून जे आरोग्य बनते त्याला मातीचं सुसमृद्ध आरोग्य असे म्हणतात। मातीच्या आरोग्याचे घटक: भौतिक आरोग्य, मातीची पोत। आपली जमीन ही एक तर पूर्णपणे ॲसिडिक होऊ शकते किंवा पूर्णपणे बेसिक होऊ शकते, ज्यामुळे आपल्या शेतामध्ये पीक पिकण्यास थोडी अडचण जाऊ शकते। त्यानंतर कमी प्रमाणात विषारी पदार्थ। आजकाल आपण पाहतो की भरपूर प्रमाणाचे असे फर्टिलायझर किंवा औषधं निघलेले आहेत, ज्याचा आपण भरपूर प्रमाणात असं शेतीमध्ये वापर करतो, पण ते आपल्या शेतीसाठी पूर्णपणे उपयुक्त आहे का? आपण जे वापरतो ते पूर्णपणे शेतीला लागू होतं का? आणि आपण जे वापरतो ते शेती ॲक्सेप्ट करेल का? जी माती पहिल्यापासून एवढी कणखर आहे, आपण जे औषधं किंवा फर्टिलायझर हे जास्ती प्रमाणात वापरतो, त्यामुळे आपल्या शेतीचे जे किंवा मातीचं जे नुकसान होते ते भविष्यात आपल्यालाच वाईट प्रसंगी घेऊन जाईल। त्याच्यानंतर जैविक आरोग्य, सूक्ष्मजीव, बुरशी, गांडुळे यांची उपस्थिती। आपण पाहतोय आपण जे ॲसिडमध्ये आपण जे औषधे यूज करतो किंवा खते यूज करतो, त्यामुळे आपल्या मातीमधले जे पहिल्यापासून जे ऑर्गॅनिक घटक आहेत ते मरून चालले। त्यामुळे आपली माती जी भुसभुशीत राहायला पाहिजे, टवटवीत राहायला पाहिजे आणि पूर्णपणे ताजीतवानी राहायला पाहिजे, ती राहून नाही राहिली, आणि त्याचा पूर्णपणे परिणाम हा आपल्या पिकावर होतोय। त्यानंतर मातीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक: रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक वापर। मी आत्ता सांगितले, आपण जे औषधं बनवतोय, खतं बनवतोय आणि पूर्णपणे त्याचा निसंकोचपणे शेतात वापर करतोय, पण ते पूर्णपणे आपल्यासाठी योग्य आहे का? कारण आपण जर शेतामध्ये काही भाजीपाला लावला आणि त्यांना जर एक खतं आणि औषधं मारली, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ते फूड जे आहे शेतामध्ये खाण्यासाठी ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण डायरेक्ट हिटिंग करतो, आणि त्याचा